नमस्कार. काही दिवसांपूर्वी मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये अक्कलकोटला महाप्रसादामध्ये ही भाजी खाल्ली होती. अतिशय सुंदर चविष्ट अशी भाजी होती. गरम गरम भाजी आम्हाला मिळाली होती. तर चपाती बरोबर आणि भाताबरोबर सुद्धा तेवढी छान लागली. आणि घरी आल्या आल्या दुसऱ्या दिवशी मी भाजी ट्राय केली, ती सुद्धा तेवढीच चविष्ट अशी तयार झाली होती. तर ती भाजी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे, एक अर्धा चमचा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची काही पाने घालायची आहेत. चांगलं परतून घेतल्यावर लसूण कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर इथे 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतले आणि ते सुद्धा आता छान परतून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे. आता बघू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर जास्त कुठले मसाले न घालता आपण नेहमी घरात जे मसाले वापरतो, हळद, तिखट, थोडासा गोडा मसाला, थोडे धने आणि जिऱ्याची पावडर, एवढेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आणि आता हे मसाले आपण परतून घेऊ या तेलामध्ये. तर मसाले चांगले परतून झाले की मग यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर इथे आपण ही टोमॅटोची भाजी करत आहोत. तर इथे मी 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहेत. ते अगदी बारीक न चिरता आणि खूप मोठे मोठेही न ठेवता अगदी मीडियम असे मी कट करून घेतलेले आहेत. तर आता हे 3 टोमॅटो आहेत मोठे मोठे. तर ते आता आपण ह्या कांदे आणि मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. 1 ते 1.5 मिनटं आपण हे मसाल्यांमध्ये हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आणि मग नंतर ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणीसुद्धा आपल्याला ही भाजी अगदी अंगाला रस्सा असतो अशी घट्टमुट्ट अशी करायची आहे. त्यामुळे खूप जास्त याच्यात पाणी घालायचं नाही आहे. टोमॅटो शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे बेताचंच पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटातच आता ही आपली भाजी तयार होईल. तर ही भाजी आपल्या घरात सुद्धा कुठली भाजी नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही टोमॅटोची भाजी बनवू शकता. खूप टेस्टी अशी लागते, सगळ्यांनाच आवडेल. आता बघू शकता 2 मिनिटांमध्ये टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा जाडसर असा दाण्याचा कूट घालायचा आहे. तो इथे मी 2 चमचे 1.5 ते 2 चमचा दाण्याचा कूट घातला आहे. त्याच्याने खूप चांगली टेस्ट येते. तर दाण्याचं कूट नक्की घाला. थोडीशी साखर घाला, त्याच्याने सुद्धा चांगली टेस्ट येते. तिखट, आंबट, गोड अशी आपल्या भाजीला ही टेस्ट येते. तर खूप सुंदर अप्रतिम अशी ही भाजी झालेली आहे. गरम खा, गार खा, थोडीशी वरनं कोथिंबीर टाका. मस्त अशी सेम महाप्रसादामध्ये मिळाली अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.